तुमच्या एखाद्या चुकीच्या भूमिकेमुळं समाज आपल्याकडं आशा लावून बसलाय की आपल्याला आणि आपल्या लेकराला आरक्षण मिळणार आहे. ध्यानात ठेवा, त्यांची आशा मोडायला नको. ते जे स्वप्न बघते त्या स्वप्नावरती पाणी फिरायला नको. म्हणून समाजाच्या सगळ्या पोरांनी शांततेत संयमान घ्यायचे. एक दिवस लेट कळलं आहे ना मराठ्यांच्या पोराला, सगळ्या आंदोलकाला एक दिवस थोडं लेट. काही पुढं जाते, काही मागं थांबते. केलं जर तरचा विषय चाललाय. ही झाली मराठ्यांसाठीची बाजू. आता फडणवीस साहेबांसाठी माझी बाजू आहे. सन्माननीय मुख्यमंत्री फडणवीस साहेब, तुम्हाला आदरपूर्वक सांगतो, तुम्ही आम्हाला आड घालू नये. ना 5,000 लोकांची ही विनंती आहे, ना एक दिवसाची. त्याला कायमस्वरूपी करावं आणि लोकांची आड घालू नये. त्याचं कारण हे लोक वाटं लावायला येणार आहे मुंबईला. हे वापस जाणारे पण लोक आहेत. त्याच्यामुळं त्यांची इच्छा असेल त्यांना येऊ द्यावं. ते जाणारच आहेत वापस. कारण इथून गेल्याच्या नंतर गावातलं, तालुक्यातलं आणि जिल्ह्यातलं आंदोलन पण त्यांना पुन्हा सांभाळायचं. आम्ही आमचे सगळे टप्पे केले विजय मिळवण्याची. त्याचं काही टेन्शन नाही, सरकारला नाही, मला बी नाही आहे. आम्ही आमचं सगळे शांततेच्या मार्गाने टप्पे केलेले आहेत. एवढी विनंती सन्माननीय मुख्यमंत्री साहेब फडणवीस साहेबांनी लक्षात ठेवावी की आमच्या अटी शर्ती काढून टाकाव्यात. आणि पोरांनाही माझं सांगणं आहे, तिसरी गोष्ट पुन्हा एकदा, लढताना फक्त संयमाने शांततेने लढा. काही लोक आपल्या आझाद मैदानाला गेले, काही जरी इकडे राहिले एखादा किलोमीटर भर, काय जे असेल ते मला नाही माहीत. थांबायचं, शिकायचं. हे गेले की परत तुम्ही येतात, तुम्ही गेले की पुन्हा ते येतात. आंदोलनात खंड पडू द्यायचा नाही, हे मराठ्यांच्या पोरांना लक्षात ठेवा. चाल आणि चालीवर चाल खेळायचं शिकायचं. चाल आणि चालीवर चाल खेळायचं शिकायचं. नुसतं धोंगडसारखा आरडाला ओरडाला आणि कशा काहीच हाती नाही लागलं, समज खड्ड्यात गेला आणि तू बी इतक्या मुंबईपर्यंत तरफडत आल्याला वायाला गेलं तो रे. इतकं चाणक्ष बुद्धीने खेळायचंय की पुन्हा पुढच्या काळात कधी पण मराठ्यांच्या डोक्याला डोकं नाही लावलं पाहिजे. म्हणून संयमाने घ्यायचं. काय आज काय उद्या, एखाद्या दिवस आज मुख्यमंत्री म्हणते येऊन द्या सगळेच, कायमस्वरूपी परवानगी पण असंही म्हणतील. आशावादी राहा. मी आशावादी 2 वर्ष राहिलो म्हणून माझ्या समाजाला मी काहीतरी देऊ शकलो. तर आता समाजानं तुम्हाला पाठवलंय आणि तुमच्या खांद्यावर जबाबदारी टाकली, हे पोरं आरक्षण घेऊन येणार. मग ते कसं मिळवायचं ह्या डोक्यात घ्यायचं. आडमुठ्यापणा करायचा का कायद्याचे न्यायदेवतेचे सगळे नियम पाळून घ्यायचं, हे डोकं लावण्याची जबाबदारी आपल्या खांद्यावर महाराष्ट्रातल्या राहिलेल्या मराठ्यांनी टाकलेली आहे. मागं वळून बघा, गरीब मराठ्यांची आपल्याकडून किती अपेक्षा आहे. त्यामुळे तुमच्या एका चुकीमुळं, तुमच्या आडमुठ्यापणामुळं समाजाला डाग लागता कामा नये, हे सगळ्यांनी समजून घ्या. हा जोडून सगळ्यांना सांगतो. थांबले, पुढे गेले, ते माघारी आले की हे गेले, तुम्ही काय लांब चालले काय, तिथंच बसायचं. आलाच परत तेव्हा गेला की ग्राउंड मोकळं झालं की बसला दुसरा. टेन्शन नाही घ्यायचं. आणि ज्यांना वापस जायचं उद्या त्यांनी शांततेत वापस जा. कारण मीच बोली केली ती की कामाचे दिवस आहेत आणि आंदोलनाचे दिवस आहेत, 2 बाजू सांभाळायच्यात तुम्हाला. त्यामुळे तुम्ही वापस जा. मला माहिती आहे इथं ग्राउंडवर त्रास झाला की राज्यातला 7 करोड मराठा समाज शांततेचं आंदोलन महाराष्ट्रात उतरणारे नाही. तुम्हाला आलेल्या सगळ्या पोराला माहिती. हे काय मीडियाच्या समोर सांगायचा विषय नाहीये. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.